अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। मी पूजाच कंटेंट या यूट्यूब चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे। आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला मोहिनी एकादशीचे महत्त्व आणि असे काही उपाय सांगणार आहे की हे उपाय केल्याने तुमचे नशीब चमकल्याशिवाय राहणार नाही आणि पैशासंबंधी जी तुम्हाला अडचण भासणार। प्रथमतः आपण जाणून घेऊया मोहिनी एकादशीचे महत्त्व काय आहे आणि मोहिनी एकादशी का साजरी केली जाते। समुद्र मंथन तर झाले काय तर समुद्र मंथनाच्या वेळी देव आणि असुर यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला, युद्ध निर्माण झाले आणि याच्यामध्ये विजय कोणाचा झाला तर असुरांचा झाला होता। त्यामुळे हे जे अमृताचे भांडे जे होते ना, ते अमृताचे भांडे हे असुरांकडे होते आणि यावर आपले जे भगवान विष्णू आहेत त्यांनी खूप बुद्धीने काय केले, मोहिनीचे रूप धारण करून हे मोहिनीचे रूप धारण केले आणि ते त्यांना भुरळ पाडली। आपले जे असुर होते त्यांना ते भुरळ पाडले। त्यामुळे काय झालं, हे जे असुर होते आणि ते अमृताचे भांडे आपल्या देवांना देऊन टाकले आणि देवांना दिल्यामुळे त्यांनी ते अमृताचे भांडे प्यायले आणि त्यांना एक अमरत्व प्राप्त झाले आणि तेव्हापासून ही मोहिनी एकादशी धरली जाते। वर्षामध्ये 24 एकादशी मानली जाते, परंतु वैशाख महिन्यामध्ये जी एकादशी येते तिला आपण मोहिनी एकादशी म्हणून साजरी करतो। प्रभू आपले श्रीराम होते, त्यांनी देखील मोहिनी एकादशीचे हे उपास केलेले होते। आता मी तुम्हाला असे उपाय सांगते की हे उपाय केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये खूपसा बदल होऊन तुमच्या जे पैसा आहे तो टिकण्यास तुम्हाला खूप लाभ होईल। चला तर मग जाणून घेऊया कोणते आहे ते उपाय। हे बघा, मोहिनी एकादशीच्या दिवशी काय करायचं ना, तुळशीला तुपाचा दिवा लावायचा। तुपाचा दिवा लावून तुळशीला काय करायचं, 11 प्रदक्षिणा घालायच्या। तसेच आपल्या अवतीभोवती एखादं पिंपळाचं झाड असेल, त्या पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं। ही दुसरा मुद्दा, हा उपाय देखील खूप महत्त्वाचा आहे। हे काय करायचं, आपण तुळशीला दिवा लावायचा तुपाचा आणि पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं। एकादशीच्या दिवशी काय करायचं, दक्षिणावर्ती शंखाची पूजा करायची। पिवळे वस्त्र किंवा मग पिवळे फूल आणि अन्नधान्य यांचं वाटप करायचं। हे एकदम छोटे छोटे उपाय आहे। हे उपाय केल्याने खूप फायदा होतो। काय करायचं, भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांना तुळशीचे पानं अर्पण करायची। असे साधे आणि सोपे हे उपाय करून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणू शकता। पैशासंबंधीच्या किंवा इतर कोणत्या सुद्धा तुम्ही गोष्टी ह्या उपवास केल्याने होतात। जेवढं दान तुम्ही इतर दिवशी करतात, सहस्र गो म्हणजे गायला जेवढं आपण दान करतो ना, त्याच्या दुप्पट दान या दिवशी केल्याने होते। त्यामुळे मोहिनी एकादशीचे महत्त्व इतके मोठे आहे आणि हे उपाय केल्याने तुम्हाला याचे नक्कीच तुमच्या जीवनामध्ये बदल घडेल। त्यामुळे तुम्ही उपाय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।